15/12 रोजी जी सिडकोची लॉटरी आलेली आहे, माझ्या पसंतीचे घर, त्याची माहिती पुस्तिका आज दिनांक 5 जानेवारी रोजी सिडकोच्या siddcohomes.com या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. त्या माहिती पुस्तिकेमध्ये आपल्याला तो फ्लॅट कितीचा आहे, त्याची किंमत काय आहे, त्या सर्व महत्त्वाच्या बाबी सुटू नयेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जी माहिती आपण देणार आहोत त्या बाबी सुटू नयेत तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा. तर या सोडतीमध्ये 9,249 घरे जी पहिल्या लॉटरीमध्ये 2024 रोजी राहिलेली आहेत त्यांना पुनःसंधी दिलेली आहे आणि 9,883 जी घरं आहेत नव्याने ॲड करून दिलेली आहेत ते या लॉटरीसाठी नवीन अर्जदारांसाठी दिलेली आहेत. तर 15 डिसेंबर रोजी अर्जाला सुरुवात झालेली आहे. 14 जानेवारी याची शेवटची डेट आहे. तर तुम्ही या लॉटरीसाठी लवकरच अप्लाय करा. याचे रजिस्ट्रेशन siddcohomes.com या वेबसाईटवर चालू आहे. यातील पहिला जो प्रकल्प आहे तो आहे खारघर पूर्व म्हणजेच तळोजा सेक्टर 28 इथे आहे. 322च्या एरियासाठी 99 फ्लॅट्स, किंमत आहे 22,60,000. सर्वात कमी किंमत याच एरियामध्ये आहे. दुसरा जो आहे तो खारघर पूर्व म्हणजे तळोजा सेक्टर 39 EWSसाठी 322चा एरिया, सर्वात जास्त फ्लॅट 4,599, किंमत आहे 23,50,000. खारघर बस डेपो म्हणजे खारघर सेक्टर 14 हाही EWSसाठी आहे. 322चा एरिया, 191 फ्लॅट, किंमत आहे 43 लाख. कोपर 2A आणि 2B EWSसाठीच बनवलेले आहेत. किंमत आहे 34.80 लाख. EWSसाठी सर्वात महाग हाच आहे कारण याची किंमत 34 लाख आहे. कळंबोली पोस्ट डेपो EWSसाठी 191 फ्लॅट, किंमत 37.70 लाख. बामणडोंगरी हा स्टेशनपासून जवळचा प्रोजेक्ट आहे. EWSसाठी सर्वात चांगला प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट 9, 10, 11, 12, 13 व 14 हा प्रोजेक्ट LIGसाठी आहे. कार्पेट एरिया EWS एवढाच आहे 322. किंमत याच्या जरा जास्त आहेत. सर्वात महाग आहे तो 15 खारघर रेल्वे स्टेशनचा, तो HIGसाठी आहे. किंमत आहे 87.50 लाख. खारकोपरचे दोन प्रोजेक्ट आहेत त्यांना अजून किंमती कळवलेल्या नाही आहेत. सदर सर्व प्रोजेक्ट हे L&Tने बांधलेले आहेत. तर त्याचे बांधकाम आणि गुणवत्ता ही चांगलीच असेल, याच्यात लिकेजचा प्रॉब्लेम नसेल असे आपण ग्राह्य धरूया. सर्व 14 प्रकल्पामध्ये उत्तम गार्डन, मुलांना भरपूर खेळण्याची सोय आणि पार्किंगसाठी भरपूर जागा या सर्व प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाच्या बाबी आता आपण याच्या पुढे बघूया की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे त्याची उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत दिलेली आहे. तर अर्जदाराची वय नोंदणीच्या वेळी 18 वर्षपेक्षा जास्त असावे. अर्जदार तिचा पती-पत्नी अविवाहित असल्यास त्याचे पक्के घर कुठेही नसेल. पण याच्या जी कॅटेगरीमध्ये वेगळं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नवी मुंबईमध्ये कुठेच घर नसावे अशी अट घातलेली आहे. तुमचे उत्पन्न 6 लाख, तर हे या 6 लाखामध्ये काय काय मोजावे, तर याच्यामध्ये तुमचा जो बेसिक सॅलरी आहे, महागाई भत्ता आहे आणि तुमचे जेवढे पण घरभाडे भत्ता, प्रवास, कॅन्टीन, धुलाई भत्ता हे सर्व भत्ते ॲड करून म्हणजेच की नेट सॅलरी नव्हे तर सर्व तुमची ग्रॉस सॅलरी तुमची इन्कम म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. तर त्याचा तुम्ही पुरावा म्हणून तुमच्या कार्यालयातून भेटणारे वेतन प्रमाणपत्र, ITR रिटर्न तुम्ही फाईल केलेला असेल तर उत्पन्नाचा दाखला किंवा मागील 12 महिन्याच्या ज्या तुमच्या सॅलरीच्या पावत्या आहेत त्याही चालतील. जर तुमचा ॲप्लिकेंट काही कमवत नसेल तर तुम्ही फॉर्म नंबर G भरून या साईटवर अपलोड करावा लागेल. जर तुम्ही EWS या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्या मुला-मुली व पत्नीच्या नावे भारतात कुठेही घर नसावे. व जर याच्या LIG कॅटेगरीमध्ये तुम्ही घर घेणार असाल तर तुमची नवी मुंबईमध्ये तुमच्या मुला-मुलींच्या नावे किंवा पत्नीच्या नावे घर नसावे. फॉर्म भरताना तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे का नाही याच्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट द्यावं लागेल. अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे जर जुने असेल तर नवीन काढून घ्या. तर सिडकोला अधिवास प्रमाणपत्रावर बारकोड असलेलेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल तुमचे.
आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे त्याची ऑफिशियल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्ग जो आहे त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्ताला 5%, माथाडी कामगारांना 5%, राज्य शासकीय स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत त्यांना 1%, एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना 1.5%, अल्पसंख्याकांना 2.5% व सिडको कर्मचाऱ्यांना कोणतेही आरक्षण नाही. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमची पती किंवा पत्नी ही को ॲप्लिकंट बनेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमची आई हीच को ॲप्लिकंट बनू शकते. जर अर्जदार ही महिला असेल तर तुम्ही को ॲप्लिकंट म्हणून कुणालाही नाही केले तर चालेल, ही ऐच्छिक बाब आहे. जर तुम्ही को ॲप्लिकंट म्हणून कुणाला निवडत नसाल तर तुम्हाला त्याची प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. कॅटेगरीमध्ये PMAY रजिस्ट्रेशन गरजेचे आहे तर तुम्ही ते जवळच्या महानगरपालिकेत जाऊन बनवून घ्या. ऑफलाईनच रजिस्ट्रेशन सिडको घेत आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू नका. जवळच्या महानगरपालिकेतच जाऊन लवकरात लवकर बनवून घ्या. आपण त्याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही या चॅनलवर जाऊन बघून घ्या. ताबा मिळाल्यापासून 3 वर्षाकरिता ही सदनिका कुणालाही विकता येणार नाही. त्यानंतर तुमच्या आरक्षित प्रवर्गामध्येच तुम्हाला ती विकता येईल. तर LIG कॅटेगरीसाठी ही मर्यादा 3 वर्षासाठी आहे. ताबा देतेवेळी तुम्हाला जेव्हा अग्रीमेंट बनेल तेव्हा जर तुम्हाला को ॲप्लिकंट म्हणून कुणालाच ठेवायचे नसेल तर जादा रक्कम 5,000 भरून तुमचं को ॲप्लिकंटचं नाव वजा करण्यात येईल. सिडकोने जी 10% रक्कम कमी केली आहे त्यात जर वाढ झालीच तर चालू वर्षातील जे दर आहेत ते लागू केले जातील. LIGसाठी जे 6व्या मजल्यापासून वरची सदनिका आहेत त्यासाठी 10 रुपये प्रति चौरस फूट दराने दर लावण्यात येतील. ज्या सिडकोने ऑनलाईन पद्धतीने वाटप केलेल्या सदनिका आहेत त्या तुम्हाला बदलून दिल्या जाणार नाही. तुमच्या कुटुंबातील EWS कॅटेगरीसाठी भारतात कुठेही घर नसावे तर तुमच्या कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेण्यात येईल. एकापेक्षा जास्त सदस्याला जर घर लागले तर तुमच्याकडून एक सदनिका परत घेण्यात येईल. सिडकोच्या जेवढ्याही सोसायट्या आहेत त्या आता सिडकोच्या ताब्यात आहेत, पण तिथे जेव्हा सर्व लोक राहायला येतील, सर्व फ्लॅट तयार झालेले असतील, सर्व राहण्यासाठी येतील, तेव्हा तिथे सर्व कॉपरेटिव्ह सोसायट्या बनतील. तेव्हा तुमच्याकडे त्याचा भागधारक म्हणून सर्टिफिकेट सोसायटीमार्फतच पुरवण्यात येईल. आता यापुढे आपण आपली चॉईस कशी द्यायची याची प्रोसिजर पाहूया. तर चॉईस देतेवेळीच 15 तारखेनंतर तुम्हाला एक तारीख ठेवण्यात येईल, डेट देण्यात येईल. त्यानंतर त्या तारखेला जाऊन आपण ऑनलाईनच पद्धतीने आपला पर्याय निवडायचा आहे. तर या पर्यायामध्ये टोटल 3 फेऱ्या होतील. पहिल्या फेरीमध्ये आपल्याला आपले पसंतीची 5 ठिकाणं बिल्डिंग व सोसायटीतील तुम्ही माळाही निवडू शकता. तर या ठिकाणी तुम्ही 5 ठिकाणं पहिल्या फेरीत द्यायची आहेत. जर तुम्ही पहिल्या फेरीत तुम्हाला घर लागले नाही तर दुसऱ्या फेरीत 5 ठिकाणं, दुसऱ्या फेरीतही जर तुम्हाला घर लागले नाही तर तिसऱ्या फेरीत 5 ठिकाणं. जर तिसऱ्या फेरीतही तुम्हाला घर लागलेलं नाही आहे तर चौथ्या फेरीमध्ये कोणतेही सदनिका वाटप करा असा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर जर तुम्ही टिक केली तर तुम्हाला सिडकोच्या सिस्टममार्फत कोणतेही घर अलॉट केले जाईल. जर तुम्ही पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या या फेरीपैकी कोणत्या जरी फेरीत तुम्हाला घर लागले तर तुम्हाला जर EWS कॅटेगरीमध्ये घर लागले तर तुम्हाला 75,000 रुपये EMD अमाऊंट भरायला लागेल. जर LIGमध्ये लागले तर 1.5 लाख, HIGमध्ये लागेल तर 2 लाख अशी EMD अमाऊंट भरून ते घर तुम्ही बुक करू शकता. बुकिंग रकमेची विंडो बंद झाल्यानंतर सिडको एक लिस्ट लावेल, त्यामध्ये तुमचं नाव असेल. जर त्याच्यामध्ये नाव नसेल EMD अमाऊंट भरूनसुद्धा तर 7 दिवसाच्या आत तुम्हाला हरकत नोंदवावी लागेल. तुमची EMD अमाऊंट भरून झालेली आहे, तुमच्या त्या लिस्टमध्ये नावही आलेले आहे. त्यानंतर सिडको लेटर ऑफ इंडेंट म्हणजे इरादापत्र इश्यू करेल. म्हणजेच त्या फ्लॅटची सर्व माहिती कार्पेट एरियावर वगैरे तुमचं नाव, ॲड्रेस त्या इरादापत्रावर असेल.
म्हणजे ती जी सदनिका आहे ते तुमच्या नावावर बुक झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट सर्व सबमिट कराल तर तुम्हाला लेटर ऑफ अलॉटमेंट भेटेल. अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतर तुम्हाला लोन प्रोसेस पूर्ण करायची आहे. त्यासाठी सिडको काही काळ तुम्हाला देईल लोन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी. लोन घेताना सिडको जी NOC आहे तीही ऑनलाईन साईटवरून तुम्हाला देण्यात येईल. लोन तुम्ही कोणत्या बँकेकडून घेत आहात त्या बँकेकडून सिडकोला एक लेटर जाते आणि तुम्ही ते लेटर सिडकोच्या साईटवर अपलोड कराल तर तुम्हाला NOC भेटून जाईल. सिडको काही हप्त्यामध्ये ती रक्कम घेते. जर तुम्ही 100% ती रक्कम भरण्यास तयार आहात तर तसे लेटर देऊन ती 100% रक्कमही तुम्ही डायरेक्ट भरू शकता किंवा लोन करू शकता. लोन केल्यानंतर सिडको 6 हप्त्यामध्ये ते पैसे चलनामार्फत बँकेकडून डायरेक्ट बँक लोनवाले तिकडे डिस्बर्समेंटला दिल्यावर ते करतात. याच्यामध्ये तो फॉर्म कसा भरायचा अशा गोष्टी दिलेल्या आहेत. आपण आता कोणते फॉर्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे ते पाहूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे तुमच्या पसंतीचे स्थळ, टावर व मजला क्रमांक निवडायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की 3 वेळा तुम्हाला तुमची पसंती द्यायची आहे. यामध्ये फॉर्म ए जो आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट यासाठी भरणे कंपल्सरी आहे. तो जो अर्ज आहे तो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर भरून नोटराईज करून साईटवर अपलोड करायचा आहे. LIG कॅटेगरीसाठी फॉर्म बी आहे, अल्प उत्पन्न गट यासाठी दाखला देण्याबाबत. आणि फॉर्म सी जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी असलेल्याचा फॉर्म आहे. फॉर्म डी जो आहे तो महाराष्ट्र राज्य पत्रकारासाठी जो फॉर्म आहे. फॉर्म ई जो आहे तो आहे अल्पसंख्याक जे राखीव प्रभागात आहेत ते आहेत. सिंगल ॲप्लिकंट असला तर फॉर्म एफ. जर तुम्ही ॲप्लिकंट असला आणि कुठेही नोकरी करत नसला, कोणतेही पर्याय नसला तर तुम्ही फॉर्म जी हा भरावा लागेल. आणि जर तुमचा को ॲप्लिकंट कुठे नोकरी करत नसेल तरीही फॉर्म जी भरावा लागेल.